नमस्कार मित्रांनो, चला शिकूया बेरीज. एकदा काय झालं, आपला रामू आणि रमेश हे रानामध्ये फिरायला गेले. रानामध्ये त्यांना सफरचंदाचं एक झाड दिसलं. त्या झाडावर भरपूर सफरचंद लागलेली होती. सफरचंदाचे झाड बघून रामू आणि रमेश दोघेही फार आनंदी झाले. मग रामूने सफरचंदाच्या झाडावरील सफरचंदे तोडली. बघा किती तोडली, 1 आणि 2 सफरचंदे तोडली. आणि रमेशने 1, 2 आणि 3 अशी 3 सफरचंदे तोडली. आता सांगा बरं, दोघांकडे मिळून किती सफरचंदे झाली? बघा, रामूकडे 2, बरोबर. आता इथे देऊ आपण अधिक, म्हणजे बेरजेचं चिन्ह. 2 अधिक 3. रमेशकडे किती सफरचंद आहेत? 3, बरोबर. आता 2 अधिक 3 बरोबर किती? बरं, आता मोजूया आपण दोघांकडे मिळून किती सफरचंद झाली. 1, 2, 3, 4 आणि हा 5, बरोबर. दोघांकडे मिळून किती सफरचंद झाले? 5 सफरचंद झालीत. आहे की नाही सोपं? चला आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. रानामध्ये 1, 2 आणि 3 ससे खेळत होते. काही वेळानंतर त्या ठिकाणी आणखी काही ससे आलेत. किती ससे आलेत बघा? 1, 2, 3, 4. आणखी 4 ससे आलेत. मग आता सांगा बरं, या ठिकाणी एकूण किती ससे झालेत? चला आता आपण सुरुवातीपासून ते मोजूया. पहिल्यांदा किती ससे आले होते या ठिकाणी? 1, 2 आणि 3. किती ससे आले होते? 3. चला आता आपण लिहून घेऊया 3. नंतर किती ससे आलेत? आता बेरजेचं चिन्ह देऊया. नंतर किती ससे आलेत? 1, 2, 3 आणि 4, बरोबर. नंतर 4 ससे आलेत. चला लिहून घेऊया. आता सांगा बरं, एकूण किती ससे झालेत या ठिकाणी? चला आता आपण संपूर्ण ससे मोजूयात, पूर्ण ससे मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, बरोबर. एकूण किती ससे आलेत? 7. छान. तुम्ही सर्वांनी कोंबडीची पिल्ले पाहिलीत का? हे बघा, इथे अंगणामध्ये
कोंबडीची पिल्ले खेळत आहेत. बघा सुरुवातीला किती पिल्ले आहेत? 1 2, त्यानंतर आणखी 3, आणखी एक आला आहे 4. किती पिल्ले आले तिथे? 4. अरे आणखी एक आलाय, 5 पिल्ले आलेली आहेत. इथे सुरुवातीला 5 पिल्ले खेळत आहेत. नंतर इकडून बघा आणखी काही पिल्ले आलेली आहेत. 1 2, आणखी एक आलेला आहे 3. वा वा, अरे आणखी एक आलेला आहे. 4 पिल्ले आलेली आहेत. वा वा, हे छान खेळत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. आता बघूया इथे एकूण किती पिल्ले झालेली आहेत. पहिल्यांदा किती आलेत? 1 2 3 4 5. बरोबर, पहिल्यांदा किती पिल्ले आलीत? 5. नंतर किती पिल्ले आलीत? अधिक. आता नंतर किती पिल्ले आलीत? 1 2 3 आणि हा एक 4. नंतर किती पिल्ले आलीत? 4. बरोबर, ठीक आहे. आता आपण ते लिहूया 4. तर एकूण किती पिल्ले झालीत? चला, 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर, किती पिल्ले झालीत एकूण? 9. एकदा आपला रामू आहे ना, तो बाहेर फिरायला गेला. बाहेर त्याला एका ठिकाणी एका बादलीमध्ये भरपूर चेंडू दिसले. ते चेंडू खूप छान होते. त्यामुळे त्याला असं वाटलं की हे चेंडू आपल्याकडे असावेत. म्हणून त्याने त्या बादलीतून 1 2 आधी 2 चेंडू काढलेत. त्याला ते चेंडू खूप आवडले. त्यामुळे त्याला असं वाटलं की आणखी चेंडू आपण या बादलीतून काढूया. म्हणून त्याने 1 2 3 4 5 6 7 असे आणखी किती चेंडू काढलेत? 7 चेंडू काढलेत. अरे वा, तर आता बघा बरं रामूकडे एकूण किती चेंडू झालेत? 1 पहिल्यांदा काढलेले, 2, चला आता लिहून घेऊया 2 अधिक, आपण बेरजेचं चिन्ह देतो, अधिक, दुसऱ्यांदा किती चेंडू काढलेत? 1 2 3 4 5 6 7. छान, तर आता आपण लिहून घेऊया 7 चेंडू काढले दुसऱ्यांदा. एकूण किती झालेत? चला बरोबरचं चिन्ह देऊया. आता पुन्हा चेंडू मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बरोबर, किती चेंडू झालेत? एकूण 9. अरे वा, छान. तर मित्रांनो, तुम्हाला आता बेरीज कशी करायची, बेरीज म्हणजे काय हे समजलेलं आहे. पुढच्या भागात आपण 2 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहूया. तोपर्यंत तुम्ही 1 अंकी संख्येची बेरीज या प्रक्रियेचा सराव करा. धन्यवाद.